उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या नेत्यांची घेणार बैठक, तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेण्याची शक्यता. शरद पवार गटाची आज आणि उद्या मुंबईत बैठक. पक्षाची पुढील वाटचाल तसंच नव्या प्रदेशाध्यक्षाबाबत निर्णय होण्याची शक्यता. एक देश एक निवडणुकीसंदर्भात आज संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक. निवडणूक सुधारणा उपक्रमावर होणार देशव्यापी चर्चा. संतोष देशमुखांच्या कुटुंबानं घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. आरोपींना सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचं देशमुख कुटुंबाला आश्वासन. जनगणमनला राष्ट्रगीत मानणं योग्य नाही, रामगिरी महाराजांचं वादग्रस्त विधान. वंदे मातरम हेच राष्ट्रगीत व्हावं, महाराजांची मागणी. सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती अखेर जाहीर. 25 लाखांपासून 97 लाखांपर्यंतची घरांची किंमत, तर 10 जानेवारीला ऑनलाईन नोंदणीची शेवटची संधी. राज्यात कडाक्याची थंडी. आजपासून 3 दिवस मुंबईसह कोकणात तापमानात घट होण्याचा अंदाज. चित्रपट आणि नाटक पाहण्यासाठी मुंबईकरांच्या खिशाला आणखी झळ बसण्याची शक्यता. करमणूक करवाढीचा प्रस्ताव मुंबई पालिकेनं पाठवला राज्य सरकारकडे. आणि तिबेटमध्ये आलेल्या शक्तिशाली भूकंपामध्ये आतापर्यंत किमान 126 जणांचा मृत्यू, तर 188 जण जखमी. 3 तासात जवळपास 50 भूकंपाचे धक्के बसल्याचा अंदाज.